वाणी समाजचा पहिला महामेळावा हा पुणे येथे घेतला होता। अतिशय देखणा सुंदर बघण्यासारखा होता। या मेळाव्याची प्रथम कल्पना जी सुचली आणि त्याचे आज दुसरं फलित या ठिकाणी जे निर्माण झाले, असे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कैलास बापू आपला अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। हे शेवटचं मनोगत आहे, म्हणून आपण सगळ्यांनी एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया। आदरणीय बापू साहेब। 16 कुलस्वामींना स्मरण करून नमन करून माझे सर्व समाज बंधू भगिनींनो आणि आदरणीय व्यासपीठ, मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण सकाळपासून आपण 11 वाजेपासून या मंडपामध्ये आहे। बरेचसे विषय विविध मान्यवरांनी मांडलेले आहेत। त्याला धरून पुढं या सभेची सांगता करताना जेव्हा आपण अधिवेशन घेतलं, का घेतलं, कशासाठी घेतलं, आपल्या समाजाचा एकजूटपणा राहावा, समाज एक संघ राहावा, तळागाळातल्या समाज बांधवांना आपण कसं वर आणू शकतोय याच्यासाठी आपला सर्व खटाटोप होता। म्हणून ते अधिवेशन घेतलं। अधिवेशनाचे फल काय मिळाले, कोणाला मिळाले, कसे मिळाले, त्याच्यात काय ठराव झाले, काही पारित झाले, काही झाले नाही, त्या लोकल लेवलला प्रत्येक समाजाच्या जी पंच कमिटी असते त्यांनी तिथं लक्ष घालून करायला पाहिजे होतं। ठीक आहे, अजून वेळ गेलेली नाहीये। आपलं राजकीय अस्तित्व असावं। माझ्या आजोबा वडिलांचा जन्म चाळीसगावचा, म्हणा गाव म्हणा देश, माझा समाज, या जन्मभूमीत जन्मलेले माझे आई वडील धंदा व्यापाराच्या दृष्टीने कोपरगावला गेले। कोपरगावात माझा जन्म झाला। माझ्या वडिलांनी 20 वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं, नगरसेवक पद। माझा भाऊ शिवसेनेत 2 टर्म नगरसेवक होता। राजकारणात आम्ही कधी घाबरलो नाही आणि घाबरायचं काही कारण नाही। वाणी आहे, छातीने सांगू शकतो की मी वाणी आहे म्हणून। कोपरगाव सारख्या ठिकाणी काळे कोल्हेंच्या याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे। त्यामुळं घाबरणं, जसं गजाभाऊ म्हटले की आपण घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, ही सत्यता आहे की राजकारण लेवलला, तालुका लेवलला काम करताना खूप अडचणी येतात। त्या अडचणीवर आपल्याला मात करावं लागतं। सर्वांचे इथं संबंध जोपावे लागतात। इथं संबंध जोपताना विविध राजकीय पक्षामध्ये आपण काम करतो। विविध राजकीय पक्षामध्ये काम करताना त्या अडचणी आपल्याला खूप येतात, पण जेव्हा समाज एक होतो, समाज एक संघ होतो, जेव्हा संघाची वज्रमूठ बांधली जाते, तेव्हा आपल्या पुढं कोणी नसतं, समोरच्याला हार मानावीच लागते। फक्त समाज एक संघ राहण्यासाठी आपला हा खटाटोप आहे। मध्ये म्हटलं कैलास वाणींनी विधान परिषदेवर जावं, हे माझं काम नाहीये, मी तुम्हाला आजच सांगतो। मला त्या पदाची अपेक्षा नाही, मला समाजाचं काहीतरी व्हावं, समाजाचं काहीतरी कल्याण व्हावं, म्हणून मला हा माझा खटाटोप आहे। बाकी मला दुसरं कुठं इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये। एक आपली पंच कमिटी आपण स्थापन करणार आणि पंच कमिटी जो निर्णय घेणार त्याच्यामधून तो आपला माणूस जाणार। जसं गोविंद आबांना जर आज आपल्या पारोळ्यामधून जर उभं राहायचं असेल तर गोविंद आबांच्या मागं आपण सर्वांनी उभं राहायचं, तिकिटासाठी प्रयत्न करायचे। आणि जर आपल्याला तिकीट मिळालं नाही तर आपण काय करायचं? आपण अख्ख्या 62 ते 70 मतदारसंघामध्ये तटस्थ राहू, पण आबांसाठी तिकीट आणण्यासाठी आपण प्रयत्न करू। इथं आपली ताकद आहे ना,
मतदानावर आपण बहिष्कार घालू, मतदान करणार नाही. मतदान जेव्हा आपण करणार नाही, आपलं मतदान हे निर्णायक राहणार आहे. जेव्हा मतदान निर्णायक राहील तेव्हा त्यांना आपल्याकडे येणंच आहे. त्यासाठी आपण हे गोष्टी करायला पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वजण एक पाहिजे. जोपर्यंत आपण एक होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. आर्थिक महामंडळ किंवा समाजासाठी पुणे मुंबईला हॉस्टेल, तुम्हाला एक सांगतो, आज स्वामी विवेकानंद पतपिढीच्या माध्यमातून मी आज 120 रूमचं हॉस्टेल बांधून तयार आहे. पुढच्या महिन्यामध्ये मी उद्घाटन करत आहोत. समाजाला दिलेलं वचन होतं 2018 मध्ये की मुंबई पुणेमध्ये मी हॉस्टेल बांधणार, तर ते बांधलं आम्ही. आता करून दाखवलं, बोललो नाही, त्याची पूर्तता केली. पुढच्या महिन्यामध्ये सर्व समाजाला, अख्ख्या समाजाला पुण्याला बोलवणार आहे आणि त्या वास्तूचं उद्घाटन करणार आहे. का? समाजाचं आपल्याला काही ऋण देणं आहे, ते ऋण फेडायचं काम मी करतो आहे. माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे की आपण समाजामध्ये जन्म घेतलाय, त्या समाजाला आपलं काही देणं आहे, ते देणं करण्याचं काम मी करत आहोत. मी कैलासवाणी, मला काय गरज आहे? काय गरज नाही, मी सदन आहे. पण मला ते सदनपणापेक्षा माझा समाज मोठा व्हावा ही माझी तळमळ आहे. आपण अधिवेशन नाही घेतलं, सांगितलं होतं, तळमळून सांगितलं होतं, दर वर्षांनी घ्या, 2 वर्षांनी घ्या, पण अधिवेशन घ्या. का तुमच्या मनामध्ये तयारी होत नाही? का घाबरता तुम्ही लोकांना? काय घाबरायचं कारण आहे? घाबरायचं कारण नाही. जेव्हा समाज एक संघ होईल तेव्हा तुमची ताकद दिसेल. या ताकदीसाठीच आपले मेळावे आयोजित करण्याचं काम करायला पाहिजे. आज नाशिकमध्ये या मेळाव्यामुळं नाशिककरांची पण इच्छा झाली की आपण तिथं मेळावा करावा. मेळावा व्हायलाच पाहिजे. जेव्हा मेळावा होईल तेव्हा तुमची ताकद दिसेल. जेव्हा ताकद दिसेल तेव्हा लोक तुमच्याकडे येईल. आपल्याला जायचं नाही कोणाकडं, आपल्याकडं लोक यायला पाहिजे की तुम्ही आमच्याकडनं उभे राहा. आपला समाज सदन आहे. जेव्हा आमच्या डॉक्टरांनी सांगितलं आपण का कुठं आहे, कला क्षेत्रात आहेत का? नाही आहे. देऊळबंद सिनेमा मी बनवला, त्याच्यातलं जे उत्पन्न मिळालं मी सर्व हॉस्पिटलसाठी दिलं, स्वतःसाठी नाही ठेवलं. देऊळबंद पार्ट 2 मी करतोय, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करतोय, एक सामाजिक काम करतोय. ते सर्व उत्पन्न मिळेल ते शेतकरी आत्महत्याग्रस्त लोकांसाठी मदत करणार आहे मी. यात जाहीर आवाहन करून सांगतो, हे आमचं दातृत्व आहे. हे काम आपल्याला करायचं आहे. आपल्या समाजामध्ये बरेचसे लोक कोणी ऍडमिरल झाले, स्वीटी पाटे सारखे आहेत. IAS IPS साठी, IRS साठी मी 150 एक MP थिएटर बांधलेलं आहे. त्या थिएटरमध्ये मी मुलांना ट्रेनिंग देणार आहे. IPS UPSC MPSC चा खर्च पाहिजे तर आम्ही करू, पण जो गरीब मुलगा आहे तो आपल्या कुठेतरी चांगल्या पदावर यायला पाहिजे ही माझी भावना आहे. पुढे कार्यक्रम करायचा असेल तर आपण मागं पडतो. का मागं पडायचं कारण आहे? काही कारण नाहीये. आणि कोणाला घाबरायचं पण काही कारण नाही. आपण काय कोणाचं घेऊन घाललेलं आहे का? नाही घाललेलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर, हिमतीवर आपण मोठे झालेलो आहोत. हे बरोबर आहे की नाही सांगा तुम्ही? स्वतःच्या हिंमतीवर आहे. आठवडे बाजार केले आहेत आपण, किराणा पुढे बांधलेले आहेत. लोक आपल्याला वाणगुट्टे म्हणून म्हणतात. का म्हणतात? काय कारण आहे ऐकायचं? आपण काय वाणगुट्टे आहोत का? काय कारण नाही ऐकून घ्यायचं. आणि समाजाच्या कुठल्या एका माणसावर जर अन्याय होत असेल तर सर्व समाज त्याच्या मागे गेला पाहिजे, ही आपली भावना असली पाहिजे. तरच आपण मोठे होऊ. हे करताना आज नाशिक मधून मयूर आल्याची पण इच्छा आहे की मला उभं राहायचंय पश्चिम मधून. तुम्ही प्रस्ताव द्या, आपण सर्व मिळून ठरवू, प्रयत्न करू. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. पॉझिटिव्हनेस पाहिजे. मी कायम आयुष्यात पॉझिटिव्ह राहिलेलो आहे आणि पॉझिटिव्हनेसच आपल्याला कुठेतरी एका समाजाला न्याय देईल असं मला वाटतंय. आणि हे काम आपल्याला करायचं आहे. जेव्हा समाज मोठा होईल तेव्हा आपण मोठे होऊ. मी एकट्याने अधिवेशन केलं असं मी कधीच म्हणत नाही. तुम्ही सर्वजण त्याला साक्षी आहात. तुम्ही होते म्हणून ते अधिवेशन झालं. मी फक्त एक निमित्त मात्र होतो आणि ते निमित्त मात्राला मी न्याय द्यायचं काम केलेलं आहे. अधिवेशनात किती अडचणी आल्यात, काय आल्यात मला माहिती आहे, पण सर्वांना सांभाळून घ्यायचं काम मी केलेलं आहे. हे मला माहिती आहे. एवढं छाती ठोकपणे मी सांगू शकतोय. आपल्याला जागा मिळेल नाही मिळेल तो हा विषय नाहीये. आज विषय आहे विधान परिषद आणि विधानसभा. ह्या 2 गोष्टीलाच आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्ही विधान परिषद द्या,
किंवा विधानसभा द्या आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. समाज जो आपला 62 मतदारसंघामध्ये आहे, तुम्ही जर माझ्या पाठीशी उभे राहिले, एक मताने जर मला आधार दिला, तर हा समाजाला तिकीट आणल्याशिवाय राहणार नाही मी. तुमची ताकद माझ्या बरोबर पाहिजे, तुम्ही माझ्या बरोबर पाहिजे. नाही तर कैलासवाणी पुढे चाललंय आणि तुम्ही मागे नाही असं म्हणून चालणार नाही, बिलकुल चालणार नाही. महिलांकडनं आवाज आला नाही. आमच्या भगिनी 50% आरक्षण आहे तुम्हाला, तुम्ही पण तयार होऊ शकता. का नाही होत? आपण व्हायला पाहिजे. नगरसेवक पद, सरपंच, सदस्य या फार आपल्या दृष्टीने आता छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत. आपल्याला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात वाणी समाजाला योग्य स्थान मिळालं पाहिजे आणि त्याची सुरुवात ही 40गाव मधून झालेली आहे. याचा मला अभिमान आहे. माझ्या गावातनं झालेली आहे. तुम्ही सर्व साक्षी आहे याला. अरे भावेश सारखे, तुमचे जे अमोल सारखे, आमचे पुणेकर पण असेच आहे. घाबरत नाही आम्ही कोणाला. काय कारण आहे घाबरायचं? अशी जर टीम तयार झाली तर ते दिन अभी दूर नहीं, अभी तो पिक्चर बाकी है. आपण पिक्चर क्रिएट करेंगे. पिक्चर बनवणारे पण आपण आहोत आणि पिक्चर गाजवणारे पण आपण आहोत. मला तुमच्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे, जेव्हा हे काम करताना ज्या ज्या मतदारसंघामध्ये धुळे, नाशिक, जळगाव, डोंबिवली, ठाणे, पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, कळवण, सटाणा, नागपूर ह्या भागामधून मला समाजाकडनं एकच अपेक्षा आहे, तुम्ही माझ्या मागा उभे आहात का? आपल्याला हे घडवायचं का? हे घडवताना जे आपली पंच कमिटी किंवा आपण 10 लोकांची कमिटी करू, ती कमिटी जो निर्णय घेईल, कैलासवाणी एकटा निर्णय घेणार नाही. मी असे एकटे निर्णय कधीच घेत नाही. मी सर्वांना समावेश करून हा निर्णय घेतो. जे ही कमिटी निर्णय घेईल, उद्या आपल्याला तटस्थ राहायचं, आपल्याला तिकीट नाही मिळालं तर आपण तटस्थ राहू, मतदानावर बहिष्कार टाकू, काय करायचं ते आपण करू. कुठल्याही पक्षाने आपल्याला हे काय कोणी म्हटलं की कोणी पक्षासाठी केलेलं आहे का, कोणी याला मदत करत आहोत का? अरे आम्ही सक्षम आहोत ना, आम्हाला काय कोणाची गरज आहे? आहोत आम्ही सक्षम. 2018च्या मेळाव्यालाच दाखवून दिलं आम्ही किती सक्षम आहोत. त्यामुळे ती काळजी करायची नाही. एक सामाजिक व्यासपीठ आहे हा. वाणी समाजाचा मेळावा आहे. समाजाचं अस्तित्व कुठे टिकवण्यासाठी हा मेळावा आहे. आम्हाला पण कुठेतरी आहे ना, आमचे पण मानपान आहे. आम्हाला पण काय अशा अपेक्षा आहे. समाज आम्हाला विचारतो, हा हॉस्टेलचं काय झालं? हॉस्टेलला जागा नाही दिली, मी हॉस्टेल बांधून टाकलं, काय करणार? उद्या नाशिकला नाही जागा दिली, मुंबईला आपण बांधून टाकू. तेवढं आहे ना आपलं हिंमत का नाही आहे? मग तुम्ही शरद अण्णांनी इथं पण मंगल कार्यालय बांधले का नाही? मग आपल्याला काय करायचंय? दिया तो भी ठीक आहे, नाही दिया तो भी ठीक आहे. काय वाईट वाटायचं काय कारण आहे? त्यांच्या काही अडचणी असतील. जेव्हा या मतदारसंघामध्ये जे जे आमदार आहेत, तुम्ही ज्या ज्या पक्षाचं काम करताय, कोणी बीजेपीचं करत असेल, शिवसेनेचं करत असेल, राष्ट्रवादीचं करत असेल, कुठल्याही पक्षाचं काम करू द्या, त्या स्थानिक आमदारांना तुम्ही सांगा, उद्या बडगावमध्ये पाचोऱ्याचे किशोरप्पा असतील, तिथं मंगेश दादा आहेत, आमच्या समाजाला नेतृत्व मिळालं पाहिजे. जिथं जिथं आपली ताकद आहे तिथल्या तिथं आमदारांना आपलं करायला सांगा ना. आपण करतो ना त्यांचं काम. त्यांनी केलं तर काय अडचण आहे? करायला पाहिजे. काय शशीभाऊ, गजाभाऊ, बरोबर आहे का नाही? नाही नाही नाही, आपल्या इथल्या सर्वांना आपण त्यांना विनंती करायची, आमच्या समाजासाठी तुम्ही करा, आम्ही तुमच्यासाठी करतो.
समाजाला कुठेतरी द्या ना, द्यायला पाहिजे. त्यांच्या हातात आहे. त्यांनी आपल्यासाठी, आपण त्यांचं करतोच ना काम, तर आपण त्यांनी आपल्यासाठी करायला पाहिजे, शब्द टाकायला पाहिजे. का नाही टाकणार? बरोबर आहे की नाही? टाकायला पाहिजे की नाही? तर आपलं तेवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी त्यांना विनंती करावी की आमच्या समाजासाठी, विधान परिषद, विधानसभेसाठी आम्हाला आमच्या समाजाच्या वतीने इथले आमदार, खासदार यांना विनंती करावी की तुम्ही आमचं काम करावं. कुठल्या पक्षाचा असो, मला तर कुठल्या पक्षाचा लेबल नाही आहे. मी कोणाकडे जाऊ शकतो. देऊळबंद सिनेमासाठी मी दारोदारी फिरलो, 3 महिने घरदार सोडला. अधिवेशनासाठी 3 महिने घरदार सोडला. काय? समाजाचं काम करायचं. आपण ते काम केलं. समाज पुढे जावं, ही भावी आता जी पिढी आहे, यंग पिढी आहे, या पिढीला आपण उत्तर द्यायला पाहिजे. ही पिढी कधी मोठी होणार? या पिढींसाठी आपल्याला करायचं आहे. उद्या हेच आपल्याला विचारतील, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? आज घरामध्ये विचारतात ना, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? काय आपण काय एवढं करू नये म्हणतात, काय केलं? ही मोठी गंत आहे आपल्याला. पण ठीक आहे. तर या पिढीसाठी, भविष्यातली पिढी, यंग पिढी, नाशिकमधून अभय असेल, भावेश असेल, जळगावमधून असेल, पुण्यातून असेल, यांनी पुढे यायला पाहिजे. हे पुढे आले तर समाजाचा विकास होईल. मोदीजी पण काय म्हणतात की यंग पिढींनी याच्यात यायला पाहिजे. पण राजकारण जे आजची परिस्थिती, त्याच्यामुळं यंग पिढीला वाटत नाही की आपण याच्यात यावं, सक्रिय व्हावं. त्यांना ते आवडत नाही, किंवा हे सर्व बघितल्यानंतर त्याची मनस्थिती बदलत नाही. त्यांचा एक सरळ राजमार्ग काम असतो, नको आपल्याला फंद्यात पडायला नको. पण आपल्याला समाजासाठी हे करायचं आहे. समाजाचे करताना जो निर्णय घेईल, मी तुम्हाला 3 वेळेस विचारला आतापर्यंत, सर्वांनी हो म्हटलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बरोबर आहे? आवाज आहे ना, आवाज करून आवाज. तुम्ही समाजाबरोबर आहेत. आपल्याला प्रयत्न करायचे, यश आपल्या पदरात आलं पाहिजे. आता मी जास्त वेळ घेत नाही, कारण का तुमची पण मनस्थिती खूप 10 वाजे 11 वाजेपासून आपण इथं बसला आहोत. त्याच्यासाठी हे म्हणतात लोक तुमचं ऐकायला, मी काय वक्ता नाहीये, माझ्या मनात येईल ते मी बोलतो. बरोबर आहे का नाही? आपल्याला आता हे पुढे जर जायचं असेल, समाज जर एकजूट ठेवायचा असेल, तर त्याच्यासाठी सर्वांनी उभं राहायचं. आज आपण इथे एक शपथ घेणार आहोत. शपथ काय घ्यायची ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते वाचून तुम्ही माझ्या मागे उभे राहायचं. त्याच्यानंतर मी माझं भाषण संपवणार, जे लाभलेलं आहे. आणि हिंदू लाड शाखे वाणी माझे बांधव आहेत. लाड शाखे वाणी समाज माझे बांधव. जन्मापासूनच मी हिंदू लाड शाखे वाणी समाजात सन्मानाने कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या माझ्यावर आणि समाजावर विविध पक्षांच्या भूलथापांचे सावट आहे. या भूलथापापासून देश करण्याची भावना माझ्या अंगात सतत राहावी. मी सदैव प्रयत्नशील राहील. मी माझ्यासोबत माझे नातेवाईक, मित्रमंडळी, समाजातील सर्व मान्यवर यांच्या मनात समाजाबद्दल व समाजातर्फे लोककार्य करणाऱ्या माझ्या समाजासाठी कायद्यानुसार भीती, मर्जी, स्नेह, दुर्बलता न ठेवता योग्यतेने वागेन. माझ्या हिंदू लाड शाखे वाणी समाजातील बांधवाची निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याचे कल्याण आणि समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंदू लाड शाखीय वाणी समाज की. एकच ध्यास, एकच ध्यास, एकच ध्यास.
आपलं समाजगीत जर लावलं तर बरं होईल असं मला वाटतंय. म्हणजे की काय असतं, प्रकाश अमृतकर यांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणून एकदा त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जोरात टाळ्या वाजूया. त्याचबरोबर हा विषय माझ्या कानावर टाकलेला आहे. मी नक्कीच आजच्या आपल्या अखिल भारतीय वाणी समाज मेळाव्यास शुभेच्छा देऊन आपली मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द देतो, असे आदरणीय रोहितजी पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर हा कार्यक्रम ज्यांनी अतिशय सुंदर कमी वेळामध्ये घडून आलाय, आपण राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या 4-5 लोकांचा एक सामूहिक टीमवर्कने सत्कार करून घेणार आहोत. म्हणून मी कैलास बापूंना विनंती करेन की आपण या आमच्या नाही वरतीच घेऊ नका बापू, एक यामध्ये फक्त मधून 4-5 लोकांचा एक ग्रुपने टीमवर्कने सत्कार. यामध्ये सतीशजी पाटे यांनी पुढे यायचे, त्यानंतर संदेश भाऊ लेवले, नामोलजी नानकर, भावेशजी कोटावदे, अशोकजी बागड, त्यानंतर अनिल बापू आणि राजू अण्णा खोतकर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे. एक या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष या सर्व टीमचा एक जाहीर सत्कार या ठिकाणी करतील. जो कार्यक्रम उत्कृष्ट केला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहोत. अशीच उत्स्फूर्तता सर्व समाज बांधवांनी प्रत्येक गावोगावी जर घेतली तर फार चांगलं होईल. याच्यातनं समाजा एकवटाला जाईल एवढीच मी सर्वांना विनंती करतो. भारत माता की, वैदिक सनातन हिंदू धर्म की. समाजगीत होईल, थोडं थांबायचंय 2 मिनिटं. या ठिकाणी सर्व मान्यवरांनी जो आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ दिला त्याबद्दल महामेळाव्याच्या आयोजन समिती आपल्या सगळ्यांचं ऋणी आहे. त्याचबरोबर उपस्थितांनी आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन ही महासभा यशस्वी केली त्याबद्दल सर्व उपस्थितांचे या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो. सर्व उपस्थितांनी चहा पान घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये या आग्रहाची विनंती. चहा पान रेडी आहे, आपल्यापर्यंत चहा पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. कृपया चहा पाणी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये विनंती. सर्व टीमने फोटोसाठी त्वरित स्टेजवरती यायचं. फक्त 40 गावची टीम असेल, बाकी कोणी येऊ नये ही विनंती. सगळ्यांनी खाली उतरा. स्टेज हालायला लागला, स्टेजची कॅपॅसिटी नाही. कृपया या ठिकाणी स्टेज जातोय. कृपया सगळ्यांनी खाली उतरा लवकर. स्टेजवरून सगळ्यांनी खाली उतरा, विनम्र विनंती.
स्टेजवरून आपण सगळ्यांनी खाली उतरावी, नम्र विनंती. खाली जाऊन फोटो काढूया प्लीज. प्लीज सगळ्यांना नम्र विनंती, स्टेजवर कोणी येऊ नका. चला खाली चला बरं प्लीज. स्टेज हलायला लागलंय, कृपया ढासळू शकतं. चला ओके धन्यवाद. समोर बघा इकडे सर.